नमस्ते, मी परचुरे आई. मी आज दाल खिचडी बनवणार आहे. त्यासाठी हा कांदा चिरून घेतलेला आहे. एकदम बारीक करायचा कांदा. टॅमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. हे फोडणीमध्ये जिरी मोहरी लागेल, धना पावडर, जिरी पावडर, हिंग, हळद आणि हे फोडणीला तूप. थोडंसं ठेचा लागेल, लाल मिरची पावडर पण लागेल. तर आता मी इकडे कुकर लावलेला आहे डाळ तांदळाचा. तर तो होतोय तोपर्यंत मी फोडणी करते. तर मी तेल टाकलेलं आहे. तेल तापलं की फोडणी देते लगेच. आता पहा, तेल तापलेलं आहे. तर त्यात मोहरी टाकते, जिरे टाकते, तर कांदा टाकते. तर थोडासा कांदा होत आलेला आहे, त्यामुळे त्यात आलं लसणाची पेस्ट अगदी थोडीशी घालायची, जास्त नाही घालायची. थोडीशी आलं लसणाची पेस्ट टाकली आहे. आता होऊ देते चांगलं आलं लसूण आणि हे, मग टॅमॅटो टाकूया. मी आलं लसूण दाखवायचं विसरले. हे आलं लसणाचा डबा आहे माझा. आलं लसूण पेस्ट त्याचा डबा आहे. मी दाखवते. आलं लसूण कांदा मिक्स झालेला आहे. आता थोडासा ठेचा टाकते मी, अगदी थोडासा. घरात ज्यांची ऑर्डर आहे ना त्यांना तिखट लागतं ना, थोडंसं टाकायचं. मी दुकानावर बनवते. हे काय माझे दुकानावर बनवते. ऑर्डर आहे आज दाल खिचडीची, त्यामुळं बनवते. आता हा कांदा आलं लसूण पेस्ट ह्याचे गोल्डन कलर झालेला आहे. माझा घसा जरा बसलेला आहे, त्यामुळं खाऊ होते घसा. आता मी टॅमॅटो टाकणार आहे. टॅमॅटो एकदम लाल घ्यायचं, म्हणजे छान दिसते दाल खिचडी. आता ही पेस्ट झालेली आहे. त्यात आता मी धना पावडर टाकते आहे, जिरे पावडर, गरम मसाला पावडर, हिंग, हळद अगोदर, मग हिंग हलवून घेते. आता लाल मिरची पावडर टाकते आहे. झालं, आता एवढंच टाकायचं फोडणीमध्ये. चांगलं एकजीव करून घ्यायचं. मग डाळ आणि तांदूळ टाकायचे. आता फोडणी झालेली आहे पूर्ण. आता मी डाळ टाकते आहे. डाळ चांगली शिजलेली आहे, थोडीशी हाटून घेतलेली आहे. आता डाळ टाकून झालेली आहे. तांदूळ टाकणार आहे आता आणि हलवून घेणार आणि वरतून तूप टाकणार आहे. भेटू. आता ही दाल खिचडी झालेली आहे पूर्ण. आता तूप टाकते त्याच्यावर आणि हलवून घेते. झालं. हे पहा, सबस्क्राईब करा.